ठाण्यातील ऋतू एन्क्लेव्ह सोसायटी घोडबंदर रोड येथे झाडांची छाटणी करताना मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड ऋतू एन्क्लेव्ह सोसायटीमध्ये झालेल्या बेजबाबदार झाडांच्या छाटणीमुळे मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे। या सोसायटीमध्ये एका रहिवाशाकडून काही धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर ही घटना उघड झालेली आहे, ज्यामध्ये मृत आणि जखमी पक्षी, तुटलेली घरटी, विखुरलेली अंडी दिसत होती। या घटनेबाबत मायपल क्लब फाउंडेशन अत्यंत दुःख आणि चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे। घटनेची माहिती मिळताच त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी अनेक मोठ्या झाडांची अतिशय आक्रमकपणे छाटणी सुरू होती। ही झाडे बगळे, कावळे आणि रानकावळ्यांच्या पक्ष्यांचं निवासस्थान होते। बहुतेक मृत पक्षी हे पिल्ले आणि किंवा उडण्याइतके मोठे न झालेल्या चिमण्या होत्या, ज्या झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे किंवा घरट्यातून खाली पडल्यामुळे मृत्युमुखी पडल्या। अनेक ठिकाणी फाटलेली घरटी, अनेक ठिकाणी फुटलेली अंडी, फाटलेली घरटी, विखुरलेली आढळली। एका जागी उघड्या गटारामध्ये पक्ष्यांचे ढीग साचलेले दिसले। विशेष म्हणजे 5 मृत पक्षी एका पोत्यात भरून ठेवलेले होते। एकूण 50हून अधिक पक्ष्यांचे मृतदेह या ठिकाणी सापडले असून 24 जिवंत पक्ष्यांची सुटका करण्यात आलेली आहे। त्यापैकी अनेकांना गंभीर जखमा आणि हाडांचे फ्रॅक्चर आणि शॉकमुळे वाचवणं कठीण झालेलं आहे। या पक्ष्यांवर सध्या पेटवेट्स वेटनरी क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत। घरटी असलेल्या झाडांची छाटणी थांबवण्याची वारंवार विनंती करूनही सोसायटीचे सदस्य आणि ठेकेदार ऐकण्यास तयार नव्हते। परिणामी मायपल क्लब फाउंडेशन, तात्काळ आणि ठाणे वन विभाग आणि ठाणे महानगरपालिका यांना माहिती दिली गेली। दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे। मी अभिजित मोरे, मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेमार्फत काम करतो। आम्हाला जेव्हा ऋतू एन्क्लेव्ह आनंदनगर येथनं कंप्लेंट आली की ते झाडं कटिंग करत आहेत। जेव्हा झाडं कटिंग करतात तेव्हा काही नॉब्स लिहिलेले असतात, त्या नॉब्सचं कुठेही पालन झालेलं नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने इथे वाईल्ड लाईफ असो किंवा कोणते बर्ड असो यांचे नेस्टिंग न बघता पक्ष्यांना क्रुएलिटी म्हणजे आपण ही हत्याच म्हणूया। या हत्या केल्याच्या प्रकरणी आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही बरेचसे बर्ड रेस्क्यू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेचसे बर्ड हे डेड आहेत। बरेचसे बर्ड डेड आहेत, ज्यात आपण बघू शकता लिटिल इग्रेटपासनं कॅटल इग्रेट, पॉन्ड हेरॉन असे बरेचसे स्पीशीजचे बर्ड्स आहेत जे लिटरली या लोकांनी गटारामध्ये वगैरे डंप केलेले होते। आम्ही जिवंत पण रेस्क्यू केलेले आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पुढे पाठवून दिलेलं आहे आणि हे जे डेड आहेत ते त्यांच्या काउंटसाठी असे ठेवलेले आहेत। अंदाजे किती पक्षी आहेत? अंदाजे हे 45 बर्ड्स, अंदाजे हे 45 बर्ड्स आहेत। अजून काउंट वाढू शकतो। आजूबाजूच्या परिसरात जी झाडं तोडलेली आहेत त्या झाडांच्या खाली, ट्री कटिंगच्या खाली बरेचसे बर्ड अजून असू शकतात आणि ते बर्ड अजून आम्ही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू। जिवंत असू शकतात, मृतदेह असू शकतात, ते सर्व काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। हे झाडं किती कट केली गेली ते का ट्रिमिंग केली गेली? इथे 18 झाडं ट्रिमिंग करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती। 18 झाडं ट्रिम करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती, पण यांनी कुठलाही नियम न पाळता ही झाडं पूर्णपणे कट केलेली आहेत, ज्याच्यावर नेस्टिंग आहे। बरेचसे बर्ड अजूनही त्यांची पिल्लं शोधत आहेत। अजून बरेच काउंट वाढू शकतो। आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जिवंत पक्षी हे वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। इंडियन स्पीशीज आहेत, नेटिव्ह स्पीशीज आहेत, ज्या आपल्या इकडे वास्तव्य करणारे पक्षी आहेत, तेच पक्षी इथे आढळलेले आहेत सर्व। सोसायटीच्या कॉन्ट्रॅक्टरला आपण किंवा कुठला गुन्हा दाखल होऊ शकतो का कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो? याच्यामध्ये वनविभाग ठाणे हे कारवाई करत आहेत आणि या कारवाईमध्ये वनविभाग ठाण्याची पूर्ण टीम इथे आता उपस्थित आहे। जसं याचं प्रोव्हिजन असेल त्या हिशोबाने यांच्यावरती वनगुन्हा दाखल करण्यात येईल।